तुम्ही या सगळ्या अर्थविषयक घडामोडीचे अभ्यासक आहेत, तर नक्की काय एवढी व्होलेटिलिटी किंवा काय एवढे चढ उतार या सोने चांदीमध्ये होत आहेत, याच्यावर थोडा प्रकाश झोत टाका की. सोने चांदी हे एक व्हॉट वी कॅन से सगळ्यात हायएस्ट लिक्विड ऍसेट आहे. बरं. आणि खूप लोकांना सोन्यामध्ये एक सुरक्षितता वाटते. पण हे जे भाव आणि याची जी वाढ झाली मध्यंतरी काळात, याच्यामध्ये सोन्याचा सेल वाढत नाहीये. जर तुम्ही सगळ्या मोठमोठ्या ज्वेलर्स जे लिस्टेड आहे, याच्यात आता नवीन एक होत आहे की लोक जुने देऊन घडणावळी करून नवीन दागिने बनवतात. पण नवीन दागिन्यांची खरेदी ही बऱ्यापैकी रोडावली आहे. रादर निगेटिव्ह तुम्हाला येणाऱ्या क्वार्टरली रिझल्टमध्ये दिसेल. कारण की एक लेमॅन जो 50-60 हजारला पण सोने घ्यायला दजावत नव्हता, तो एक 60ला 70ला कसे घेईल. कसं घेणार? तर ते ग्लोबल सिनारिओ झाला. सोन्याची दुकानं तुम्हाला ओस पडलेली दिसत आहेत. हो, बऱ्यापैकी त्यांच्या रिझल्टमध्ये रिफ्लेक्ट होईल. ओस नाही पडली अगदी, पण लोक जसं मी बोललो की एक 70ला आणि एक 60ला एक तोळं घेण्यापेक्षा आपले जे जुने दागिने आहे त्याला चेंज करून नवीन घडणावळीचे पैसे देऊन, आणि घडणावळीवर ऑफर असतात, तर नवीन दागिन्याची विक्री रोडावलेली तुम्हाला या रिझल्टमध्ये दिसेल. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण एक मी तुम्हाला काही शेअर करतो. कल्याण ज्वेलर्स नावाचं एक शेअर, कंपनी मोठी, एकदम मोठी कंपनी. तिथं अमिताभ बच्चन पासून सगळे जाहिरात करतात. ती नुसती भारतात नाही, ग्लोबली नॉन ब्रँड आहे. बरोबर. जर सोने आणि चांदीची भाव एवढी होते, भाव वाढ, तर ते कल्याण ज्वेलर्स एकदम शॉर्ट टर्म मध्ये 800-360 कसं काय झालं शेअरचा भाव. याचाच अर्थ नुसती भाववाढ दिसत आहे, आणि तुम्ही म्हणता तसं प्रत्यक्ष विक्री नाहीच होते ना. कारण की शेअर मार्केटमध्ये शेअर्स आणि मार्केट इज द रिअल रिफ्लेक्शन ऑफ इकॉनॉमी अँड कंपनी. बरोबर. तर जर एवढी भरमसाठ वाढ होते आणि हा उलटा गेअर टाकलाय की उलटी गंगा वाहते म्हणतोय, तर मग असं कसं काय होतंय. तर याचाच अर्थ कृपया फोमोच्या नादी लागून दुकानात जाऊन असे काही निर्णय घेऊ नका की तुम्हाला येणारे 10-12 वर्ष काळ वाट बघायला लागेल आणि तो रेटच येणार नाही. त्यामुळं सोने चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अशा कोणत्याही एखाद्या धक्कादायक निर्णयामधून आपला तो खरेदीसाठी पैसे टाकून येत हा योगेशजी, नॉट ओनली सोने चांदी, कोणताही निर्णय हा भावनिक गोष्टींवर अवलंबून घेतला येत नाही. फायनान्शियल निर्णय हे फायनान्शियल गोष्टींशीच निगडित असतात, त्याला भावनेचा संबंध नाही.